नमस्कार. लाईफ विथ मोहिनी AIमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. 8व्या अध्यायात आपण पाहिले की श्रीपाद वल्लभांनी एका दुःखी मातेला आणि तिच्या पुत्राला कसे सावरले. आज आपण 9व्या अध्यायात प्रवेश करत आहोत. या अध्यायात आपण पाहणार आहोत की एका साध्या धोब्याच्या मनात राज्यपदाची इच्छा कशी निर्माण झाली आणि श्रीगुरूंनी ती कशी पूर्ण केली. तसेच श्रीपाद वल्लभ आपल्या डोळ्यासमोरून अदृश्य का झाले याचे रहस्यही आज आपण जाणून घेणार आहोत. सिद्धमुनी नामधारकाला सांगतात, श्रीपाद वल्लभ हे कुरवपूर क्षेत्री राहून जगाचा उद्धार करत होते. त्यांचे तेज सूर्यासारखे होते, पण स्वभाव चंद्रासारखा शीतल होता. अनेक भक्त तिथे येत आणि आपल्याला संकटातून मुक्त होत. तिथेच एक रजक धोबी राहत होता. तो श्रीगुरूंचा अन्य भक्त होता. दररोज न चुकता तो नदीवर श्रीगुरूचे पाय धुवायला येत असे आणि त्याची सेवा करत असे. एकदा एक राजा आपल्या सैन्यासह आणि राण्यासह नदी ओलांडून जात होता. त्याचे वैभव्य हत्ती, घोडे आणि ऐश्वर्य पाहून त्या रजकाच्या मनात विचार आला, काय हे नशीब! हा राजा किती सुखी आहे! श्रीगुरूंनी त्याच्या मनातील विचार ओळखला. त्यांनी त्याला जवळ बोलवले आणि विचारले, तुला हे राज्यपद हवे आहे का? रजक आधी घाबरला, पण नंतर त्याने होकार दिला. श्रीगुरू हसले आणि म्हणाले, या जन्मी तर तुझी वेळ निघून गेली आहे, पण पुढच्या जन्मी तू एका राजाच्या कुळात जन्माला येशील आणि सर्व सुख उपभोगशील. त्या जन्मातही तुला माझे दर्शन घडेल आणि तुझा उद्धार होईल. आपल्या अवताराचे कार्य पूर्ण झाले आहे हे ओळखून श्रीपाद वल्लभ यांनी निजधामाला जाण्याचे ठरवले. अश्विन द्वादशीच्या दिवशी, ज्याला आपण गुरुद्वादशी म्हणतो, त्यांनी कृष्णा नदीच्या पात्रात प्रवेश केला. पाहता पाहता ते दिव्य प्रकाशात विलीन झाले. भक्तांना खूप दुःख झाले, पण श्रीपादांनी आधीच सांगितले होते की मी केवळ डोळ्यांना दिसत नाहीये, पण मी अदृश्य रूपाने कुरवपूरमध्ये सदैव वास्तव्यास असेन. हा अध्याय आपल्याला शिकवतो की देव आपल्याला मनातील इच्छा पूर्ण करतोच, पण त्या इच्छेचे फळ भोगण्यासाठी आपल्याला कर्माच्या चक्रातून जावे लागते. रजकाने मागितलेले राज्यपद त्याला मिळाले, पण त्यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागला. श्रीगुरूंची भक्ती कधीच वाया जात नाही. ती एका जन्मातून दुसऱ्या जन्मातही आपले रक्षण करत राहते. मित्रांनो, हा होता 9वा अध्याय. श्रीपाद वल्लभ अदृश्य झाले असले तरी दत्तगुरूंचे कार्य थांबले नाही. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत दत्तगुरूंचा दुसरा महान अवतार, श्री नृसिंह सरस्वती यांचा जन्म. जर तुम्हाला लाईफ विथ मोहिनी AIचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये लिहा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद.